केळशी येथील शेकडो एकर देवस्थान इनाम जागेसंदर्भात दर्गा ट्रस्टच्या उपोषणानंतर आता स्थानिक शेतकऱ्यांची देखील भूमिका समोर आली आहे। या सुमारे 653 एकर जागेवरील अतिक्रमण हटवावे आणि सातबारावर याकूब बाबा सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार म्हणून नोंदवण्यात यावे अशा मुख्य मागणीकरता याकूब बाबा सरवरी दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसले होते। तर याच 653 एकर जागेवर कागदोपत्री असलेला देवस्थान इनाम हा शेरा काढून सदर जमिनीची मालकी वर्षानुवर्षे कसत असलेल्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केळशी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत प्रसाद विद्वंस यांनी देखील स्थानिक शेतकऱ्यांसोबत 15 ऑगस्ट याच दिवशी उपोषण केले। यामुळे या जागेसंदर्भात मागील काही वर्षांपासून दर्गा ट्रस्ट कमिटी देत असलेल्या कायदेशीर लढ्यात या उपोषणाच्या निमित्ताने स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका देखील पहिल्यांदाच समोर येते। माझं नाव प्रसाद अनंत विद्वांस उर्फ राजू शेठ, राहणार केळशी ग्रामस्थ। आज 15 ऑगस्ट 2026 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन, त्या निमित्तानं आम्ही हे एक दिवसाचं आंदोलन केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे। हे फक्त दे इनाम या जागा या ज्या शेतकऱ्यांच्या आहेत, तो दे इनाम शेरा हा जाण्यासाठी हे उपोषण आहे। आणि जे जागा कसतात शेतकरी, गरीब शेतकरी आहेत, त्यांना त्यांच्या मालकीच्या जागा मिळाव्यात, त्यांनी त्या जागा मालक या सदराखाली त्याचा उपभोग घ्यावा, त्यांना कुठली आडकाठी किंवा त्या जागेत काम करत असताना बाधा येऊ नये, आडकाठी येऊ नये, हा मुख्य उद्देश आहे। वर्षानुवर्ष हे शेतकरी त्या आपल्या जागेत काम करत आहेत आणि वक्फ बोर्ड की जेणेकरून हे याकूब बाबा ट्रस्टचे लोक आहेत ते म्हणतात ह्या जागा आमच्या आहेत। वास्तविक वक्फ बोर्डाच्या ह्याच्यात कुठेही केळशीचा उल्लेख नाही आहे, परंतु ते लोक म्हणतात की या दे इनाम जागा याकूब बाबाला देण्यात आलेल्या आहेत, शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत। आता मला हा प्रश्न पडतो की शिवाजी महाराज आपल्या रयतेचं कसं नुकसान करतील की त्यांच्या तोंडचा घास काढून हे एखाद्या ट्रस्टला देतील किंवा त्या याकूब बाबाला देतील दे इनाम म्हणून। तर असं मला तरी त्याच्या बाबतीत साशंकता वाटते। त्या दृष्टिकोनातनं हे गरीब शेतकरी आणि ह्या शेतकऱ्यांच्या 2 गुंठे जागा, 5 गुंठे जागा अशा प्रकारच्या जागा आहेत। उटंबर आहे, आडे आहे, केळशी आहे, रोवला आहे, अजून आजूबाजूची गावं जी आहेत त्यातले शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी, न्याय मिळण्यासाठी म्हणून आम्ही ही सुरुवात केलेली आहे। आज जरी हे एक दिवसाचं आंदोलन असलं तरीसुद्धा याच्या पुढे आम्हाला जर न्याय मिळाला नाही, वास्तविक ही केस जी आत्ता चालू आहे ती संभाजीनगरच्या कोर्टात औरंगाबाद तिथे चालू आहे। वास्तविक हा प्रलंबित विषय आहे, त्याचा निकाल येईपर्यंत आम्ही खूप सामंजस्य दाखवलं, परंतु आता त्या ट्रस्टच्या लोकांनी ज्यावेळेस तिथे आमरण उपोषणाचं हत्यार उगारलं त्यावेळेस या शेतकऱ्यांना एकत्र करून त्याचा काहीतरी काउंटर हे करायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो। हे शेतकरी भयभीत झालेले आहेत, त्यांच्याकडून दमदाटी धास्ती अशी दमदाट्या केल्या जातात, त्यामुळे कोणी गरीब शेतकरी पुढे यायला घाबरतो। म्हणून आज एवढी जरी संख्या असली तरी भविष्यात याच्या 10 पटीने 100 पटीने संख्या होईल, कारण हा शेतकरी आहे, शेतकरी वर्गावर आपला देश अवलंबून आहे आणि ह्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय ह्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी शेतकरी निश्चित मदत करतील, निश्चित साथ देतील आणि ह्या दृष्टिकोनातून हे आमचं आंदोलन सक्सेस होईल अशी अपेक्षा करतो। वर्षानुवर्षे कसणाऱ्या शेतकऱ्यांना ते या देवस्थान इनाम जागेची मालकी मिळावी अशी मागणी करतानाच वक्फ बोर्डाच्या नोंदीत कुठेही केळशी गावाचा उल्लेखच नसल्याचा दावा उपोषणकर्ते प्रसाद विद्वंस यांनी केला आहे। तर स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर टाच यावी किंवा त्यांचे उत्पन्न बंद व्हावे असा दर्गा ट्रस्ट कमिटीचा कोणताही उद्देश नसून मात्र या जागेत अंधाधुंदी पद्धतीने चाललेले वृक्षतोड, उत्खनन यांना आळा बसावा, जागेचे पावित्र्य राखले जावे। जागेवर कुणाचाच मालकी हक्क नसल्यामुळे जागेतील सर्व व्यवहार हे कायदेशीर नियमांच्या चौकटीत यावे, एवढ्यासाठीच आमची लढाई असल्याचं मत दर्गा ट्रस्ट कमिटीचे सचिव जहूर झोंबडकर यांनी स्पष्ट केलं आहे। जो विद्वांसांनी मुद्दा जो ठेवला की जे मॅटर आहे ते औरंगाबाद बोर्डाकडे आहे आणि जे कोर्ट मॅटर असल्यामुळे जैसे की तैसी वास्तुस्थिती ठेवली पाहिजे, पण आजच्या रोजीला तिथं असं होतं आहे की ज्याच्या मनात येईल तसं राजरोसपणाने कोण झाडं तोडतं आहे, कोण माती काढून घेऊन जातं आहे, कोण घरं बांधतो आहे। म्हणजे तर जागेचा एवढा दुरुपयोग करत आहेत की विचारून जर दुरुपयोग करत असतील तर आम्ही ट्रस्ट म्हणून तिथे आम्हाला बघण्याचा पूर्ण अधिकार आहे। दुसरी गोष्ट त्यांनी जो एक विषय मांडला तिथे की महाराज आपल्या माणसाचा कसं नुकसान करू शकतात, तर महाराजच होते
काय महाराज हे जनतेचे रयतेचे राजे होते. महाराजांनी कधी हिंदू मुस्लिम हा विषय बघितलाच नाही. त्यामुळे महाराजांनी हिंदू मुस्लिम सगळं एकाचं प्रतीक म्हणून महाराजांच्याकडे सगळं बघितलं जातं आहे. तेव्हा महाराजांच्या समोर जातीभेद हा विषय कधीच राहिलेला नाही आणि महाराज परत दुसरे महाराज कोण होऊ शकत नाही. त्यामुळे मी एवढंच प्रशासनाच्या लक्षात आणून देतो की विद्वांस जे बोलत आहेत हे सगळ्यांची दिशाभूल करत आहेत आणि कुठं चांगला सलोखा आहे तिथे बिघडवायचे प्रयत्न करत आहेत. आम्ही कायद्याच्या चौकटीत चाललो आहे. आम्हाला कोणाचे संबंध बिघडवायचेच नाही आहेत. जे संबंध जसे आहेत तसे आम्ही टिकवून चाललो आहे. एवढंच फक्त आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर तत्त्वाची लढाई लढतो आहे. त्यांनी त्यांची कायदेशीर तत्त्वाची लढाई लढावी. काय वैयक्तिक हा आमचा कोणाचा वाद नाहीच आहे. दर्गा ट्रस्ट कमिटीने केलेल्या उपोषणाला काउंटर करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषणाची गंभीर दखल घेतली आहे ती दर्गा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष मकबूल दिनवारे यांनी. इथला शेतकरी भयभीत आहे, त्याला शेती बागायती करताना कोणतीही आडकाठी येऊ नये या विद्वांसांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना आडकाठी येत असेल तर इतकी वर्ष देवस्थान इनाम जागेतील लाखो रुपयांचे उत्पन्न कोण खातंय असा प्रतिप्रश्न देखील दिनवारे यांनी उपस्थित केला आहे. तर शेतकऱ्यांनी या जागेच्या वादाकडे केवळ भावनिकदृष्ट्या न बघता त्यातील कायदेशीर बाबी समजून घ्याव्यात असे आवाहनही त्यांनी केलं आहे. ते शेतकऱ्यांना ना एकदम ह्याच्याने भयभीत जसं दाखवत आहेत की हे लोक आपल्याकडनं जमीन घेणार आहेत असं तसं. दर्ग्याला एकही रुपयाचं उत्पन्न नाही आहे. हे जेवढे शेतकरी आहेत हे शेतकरी स्वतः कसत नसून हे आंब्याची झाडं दुसऱ्यांना ह्याच्या भाडेतत्वावरती देतात आणि त्यांच्याकडनं लाखो रुपये घेतात. हे असं आमच्याकडे आता नाही म्हणजे निर्देशनात पूर्ण आलेलं आहे. आम्ही शासनाच्या निर्देशनात आणून दिलेलं आहे की त्यांच्या चुकीमुळे ही नोंद राहून गेलेली आहे. इतर हक्कामध्ये सातबाराच्या त्यांनी जी नोंद केलेली आहे देवस्थान इनाम हे कुठलं ह्याकरिता आमच्याकडे ना शासनाकडे पुरावे आहेत की सदरची जमीन 653 एकर ही एलिनेशन रजिस्टर 1893 आणि सनद 1834चा हा आमचा मूळ पुरावा आहे. आणि त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी कोर्टामध्ये अपील करावं की बाबा हे खोट्या गोष्टी आहेत. आम्ही शासनाचे पुरावे सादर करतो. शिवाजी महाराजांनी जी जमीन दिली आहे ते आम्ही आमच्या ट्रस्टी किंवा अध्यक्ष या नात्याने मनाने बोलत नाही आहेत. ताम्रपत्राची सनद ही इनाम कमिशनरने दिलेली आहे. ते सुशिक्षित आहेत. त्यांनी कुठल्या तरी पदावरती काम केलेलं आहे राजू विद्वांसनी आणि प्रथम आहे ना ते सर्व चेक करून पाहावं की खरोखर सनद आहे का. त्याच्यानंतर एलिनेशन रजिस्टर कशाला म्हटलं जातं त्याच्यात ते सर्वे नंबर नमूद आहेत का, याकूबबाबांचं नाव आहे का, हे जर त्यांनी पाहिले असतं तर त्याच्या लक्षात आलं असतं. ही पहिली प्रॉपर्टी होती चॅरिटी कमिशनरकडे. त्याच्यानंतर ही बी सेक्शन असल्यामुळे ती वर्ग करण्यात आलेली आहे. तेव्हा आमची विनंती आहे की लोकांना हे भडकवण्याचे प्रयत्न करत आहे. आम्ही हक्काने आमचा हा ट्रस्टचा अधिकार नाही आहे पण आम्ही हा दर्ग्याचा हक्क आहे म्हणून दर्ग्याचं नाव लावण्यासाठी आज आम्ही हे प्रयत्न आमचे चालू आहेत. एकूणच केळशी येथील देवस्थान इनाम जमिनीसंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका या निमित्ताने पहिल्यांदाच समोर येते. मात्र स्थानिक लोकसमूहाच्या दोन वेगवेगळ्या गटाचा वाद म्हणून या वादाकडे पाहिले जाऊ नये असे स्पष्ट मत दर्गा कमिटीने व्यक्त केले. तर स्थानिक शेतकऱ्यांना आपले दावे खोटे वाटत असतील तर त्यांनी देखील आमच्या दाव्यांना कायदेशीर आव्हान द्यावे असंही मत दर्गा कमिटीच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. दरम्यान या क्षुल्लक वादाचे धार्मिक कलहात रूपांतर होण्यापूर्वीच प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी अशी अपेक्षा देखील दर्गा कमिटीकडून व्यक्त केली जाते. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.